हाउ द जोश भाग भाग जय शिवराय मित्रांनो, मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुधागड या किल्ल्यावरती आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आपल्याला जायचं होतं सुधागडला, पण आपलं नेटवर्क मोबाईलचं काम करत नसल्यामुळे आपण आलो सरसगडला। बघू शकता रात्रीचा प्रवास। टॉर्च लावलं, हे बघा बसले, हे बघा काजवे लवकर, हे बघा इकडे काजवे दिसत असेल तुम्हाला। हो दिसतोय अंधारात, फक्त इथनं लवकर खाली उतरू उद्या पालीला गणपती करू। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता वरती जाऊन आपल्याला टेंट लावायचं आता आणि विश्रांती घ्यायची। पायऱ्या आल्या, पायऱ्या पळ। हाउ द जोश भाग भाग फायनली मी इथं सटकलेलो आहे। आप देख सकते हैं यहाँ पे कितना भयान जंगल है। जंगल में हम भटक गए हैं यहाँ पे। ओ मैं गिर गया हूँ यहाँ पे, मुझे लग गया है थोड़ी सी चोट। ओ डेटॉल लाओ जल्दी। मित्रांनो, सरसगड हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पाली डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून चढाईसाठी मध्यम आकाराचा समजला जातो। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारणतः 1600 फूट इतकी आहे। सरसगड हा किल्ला जवळपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला। या किल्ल्यावर जवळपास 10 ते 12 पाण्याचे टाके कोरलेले आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, काल रात्री 2:30-3 वाजता आपण गडावरती आलो होतो। अंधार खूप जास्त असल्या कारणाने गड एक्सप्लोर करता आलं नाही, त्यामुळे आपण जायच्या वेळेस गड एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण आता गड उतार होण्यासाठी सुरुवात करूया। बघू शकता आम्ही इथे टेंट लावला होता झोपण्यासाठी। आता जमा करून खाली निघायचे। ते बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सुद्धा आहे। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे। ते बघून आपण आता खाली महादेवाचं मंदिर बघूया। बघू शकता माझ्या पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला इथं काही विरगळ सुद्धा दिसतात। बघू शकता, हे केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे। खूप छान असं मंदिर आहे। इथं महादेवाचं दर्शन घेऊन आपण गड उतार करण्यास सुरुवात करूया। आणि मंदिराच्या पाठीमागे बघू शकता इथे एक
मोठा तलाव सुद्धा आहे, यामध्ये पूर्णपणे पाणी आहे. मित्रांनो, सरसगड किल्ल्याचा इतिहास असा की इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद हा कोकणात आला. येथे त्याने कोरीगड, सुधागड आणि त्याचप्रमाणे हा सरसगड किल्ला देखील जिंकला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, समोर आल्यावरती आपल्याला इथं चोर दरवाजा लागतो. अगोदर त्याचं काम नव्हतं, पण सगळे ग्रीक प्रतिष्ठानने त्याचं काम केलं. इथून खाली जातो हा रस्ता. काय काहीच नाही का? मित्रांनो, इथं एगाचा हौद सुद्धा आहे, एक बघू शकता खाली. खूप गवत इकडं झालेलं आहे. इकडं जास्त लोक हा गड बघण्यासाठी येत नाही, त्यामुळे इकडं खूपच जास्त गवत आणि झाडे आहे. इथं एक हौद दिसेल आपल्याला, त्यात मासे आहेत. त्यात मासे सुद्धा आहे, पण आमच्यात कोणी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आम्ही ते पकडण्याचा प्रयत्न करत नाही. मित्रांनो, इथं बघू शकता पाण्याचे टाकं दिसतं आपल्याला. इथं गुफा आहे. पूर्णपणे कातळी खडकात कोरलेली गुफा बघू शकता. चला तर मित्रांनो, आपण आता निघूया. इथं माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही किती मोठं मोठं गवत आहे. यामधनं समोर जाण्यासाठी रस्ता आहे. मित्रांनो, इथं आपल्याला औदुंबर हौद लागतो. बघा, औदुंबर हौद आहे पाठीमागे. इथे यात मासे सुद्धा आहेत. हे बघा, सरसगडाचा नकाशा दिलेला आहे. यावरती तुम्ही गड किल्ल्यांवर हरवलात तर इथं पोलीस स्टेशनचा नंबर सुद्धा आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा नंबर आहे आणि वेद सह्याद्री या प्रतिष्ठानचा सुद्धा नंबर आहे. तर तुम्ही मदतीसाठी संपर्क साधू शकता. चला आपण आता खाली जाऊया. आपण काल याच रस्त्याने वरती आलो होतो, परंतु अंधार असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही.
मित्रांनो इथं गडाचा पहिला दरवाजा आहे, बघू शकता मित्रांनो. इथं बघू शकता खूपच रिस्की पॅच आहे, डायरेक्ट खाली. आता हेच दिसतात पायऱ्या, इथनं खालचं दिसणारच नाही. तुमची अशी एक पाय चुकला की स्वर्गात, थेट स्वर्गात. थेट स्वर्गात. भेट स्वर्गात. तुम्ही उभा द्या. तुम्ही उभा द्या. तिथं कसं ते पण पाय ठेवलं. उलटा होणार पाहायला नाही हे नाही ते नाही. मावळ आहे कोण आहे? उतर खावडी. अरे मावळा नाही तसले पाय मावळाचा दमदार चढलाय. मित्रांनो डेंजर आणि रिस्की पायऱ्या आहेत, कारण तुम्ही हे माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्णपणे शेवाळ आहे आणि पायऱ्यांवरती पण पूर्ण शेवाळ झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल असा सांभाळून टाकावा लागतो, नाहीतर एक चुकीचं पाऊल डायरेक्ट गडाच्या खाली. मित्रांनो इथे एक गुफा आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण मध्ये जातोय, हे दारा गुफेच्या आत जातोय, बघूया काय आहे तर. आयु खूपच भयानक अशी गुफा आहे. इथं खूप काहीतरी प्राणी दिसलंय मित्रांनो. इथं पूर्णपणे इथं अंधारे बघू शकता. आता आपल्याला बाहेर जायचंय. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे सरसगडाच्या पायथ्याशी. प्रवास तसा काही सुखाचा नव्हता, कारण वरती रात्री 3:30 वाजता पोहोचलो, तर रात्रभर मच्छरांनी फोडलेलं आहे. तरी पण नंतर आता सकाळी उतरताना सर्व गड बघितला आणि सूर्योदय कॅप्चर केला.
आता इथनं समोर आमचा प्रवास आहे, पाली गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर सुधागड बघायचा. चला तर मित्रांनो, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. परत पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.